सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध यांना अभिवादन करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 135वी जयंती आहे। त्यानिमित्त या ठिकाणी ध्वजारोहण व अन्नदान वाटपाचा कार्यक्रम जे उपक्रम ठेवलेला आहे ते अतिशय उत्कृष्ट आहे। आणि त्याच अनुषंगाने दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जसं सर्व जनतेला समानतेचा या भारतामध्ये कायदा आणून त्यांना समानतेचा अधिकार दिला, त्याच पद्धतीनं त्याच पार्श्वभूमीवर आमच्या लहान्या भावाचा एक प्रयत्न आहे की सर्व समाज एकत्रित राहावा। त्या एकत्र राहण्याच्या उद्देशानं आज तुम्ही पाठीमागे बघत आहात की बॅनर जे लावलेले आहेत ते सर्व धर्माच्या महापुरुषांचे। त्या अनुषंगानं आमच्या कडून एकच संदेश द्यायचा आहे की जितके होईल तितके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे समतेचा मार्ग दिलेला आहे, ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी घटनेमध्ये सगळ्याला समानतेचा अधिकार दिलेला आहे, त्याच पार्श्वभूमीवर ह्या ठिकाणी त्या प्रकारचा उपक्रम इथं राबविलेला आहे। आणि मला सर्व जनतेला आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीच्या निमित्तानं सर्वांना मनापासून शुभेच्छा द्यायच्या आहेत। त्याच माध्यमातून मी ते थांबलेलो आहोत आणि सर्व जनतेला, या भारतातील सर्व जनतेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त सर्वांना माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोहळ्यानिमित्त प्रत्येकालाच एकदम अंतःकरणामधून उत्साह असते। आधी काही आपल्या गोरगरीब समाजामधील शिकलेले मुलं आहेत, त्यांना आर्थिक मदत, काही पुस्तकासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी अडचण जे निर्माण होते गरिबीच्या माध्यमातून, हे अडचण दूर करण्यासाठी काहीतरी उपक्रम चांगल्या पद्धतीचे काही राबवत आहेत। आणि काही जागी राबवण्यासाठी काही अंतःकरणामध्ये माणसाला जे भावना निर्माण होते की बाबा आज आपण बाबासाहेबांच्या जयंतीसाठी अन्नदानाचं वाटप केलं पाहिजे, की जेणेकरून आपल्या काही महिन्यामधील असे लोक आहेत, कामगार वर्ग आहे, त्यांच्यासाठी म्हणून, त्यांच्या मुलासाठी व सर्वांसाठी म्हणून आपण या जागी अन्नदानाचं वाटप दरवर्षी आयोजित करतो। आणि पुढील कार्यक्रम, यावर्षी जे झालेला कार्यक्रम आहे, पुढच्या वर्षी तो दुसरा कार्यक्रम राहते। अशा पद्धतीच्या प्रत्येक वर्षामध्ये आम्ही कार्यक्रमाचे बदल करून सर्व जाती धर्माच्या लोकांना विश्वासात घेऊन त्यांचं मन जिंकून त्यांच्या कार्यासाठी आम्हाला सहकार्य। आता आमचे शकीलबाई सकाळपासून आमच्या व आमच्या रमेश आला, नागेश्वर बाचोटीकर, हे पण आमचे सकाळपासून तन्मन धनाने या जागी कार्यामध्ये स्वतः सहकार्य घेऊन त्यांनी तन्मनाने कार्यक्रम करत आहेत। तसंच आमच्या प्रेमकुमार मित्रमंडळाच्या वतीने मी त्यांचं सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो व त्यांना 135व्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। पुढील कार्यक्रम आमचे सुरेशभाऊ गायकवाड, प्रेमकुमार मित्रमंडळ, भीमा कोरेगाव चौक यांच्या वतीने अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व त्यांचे संच या जागी उपस्थित राहून तन्मन धनाने काम करत आहे आणि असेच पुढे काम करीत राहावं, मी त्यांना हार्दिक या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो। जय भीम, जय भारत। सगळे धर्मसमूह सगळे म्हणजे एका जागी राहते आम्ही। आणि आज ह्याच्यामध्ये आम्ही काय मित्र आहेत, कोणी मराठा, कोणी जय भीम, कोणी मातंग, कोणी मी स्वतः मुस्लिम, हे आमचे सगळे मित्र आहेत ना। सर्व एका जागी होऊन सर्व जे बी जयंती होईल आमची, जे बी सुख दुःखामध्ये सगळे साथ देऊन आम्ही हमेशा साथ देऊन आम्ही संघ राहत्या। त्यासाठी मी अनेक प्रदेश सांगतो जनतेला बी आणि सांगा आमच्या मित्राला बी, त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला 135व्या जयंतीला हार्दिक शुभेच्छा। आणि काय चुकलं मुकलं छोटा मुलगा तुम्ही आम्हाला माफ करा, आमच्या भावाला माफ करा।